नमस्कार. मी धनंजय अश्विनी अशोक गोखले. अंबरनाथहून सहभागी होतोय मी. माझं वय 49 वर्ष आहे. अनुराधा राजाध्यक्ष यांनी हा जो स्पर्धात्मक उपक्रम राबवला याच्यात सहभागी होताना मला आनंद होतोय. यातला 49वा श्लोक त्यांनी त्याच्यावरती जो व्हिडिओ बनवला आहे तो मला जास्त भावला. त्यात अंबिका टाकळकर या ज्या आहेत त्यांनी स्वतःचं स्वमग्न मुलाचं संगोपन करता करता त्याच्या पुढे जाऊन अशा अनेक मुलांची जबाबदारी घेऊन एक आरंभ नावाची संस्था स्थापन केली, जिथे त्यांनी स्वावलंबी बनवण्याचं ध्येय जोपासलं आणि ते त्या पूर्ण करतायत. हे त्यांनी ह्या श्लोकात, या 49व्या श्लोकात जे सांगितलेलं आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे. त्यांनी अनेकांमध्ये ते प्रतिबिंब परमेश्वराचं चैतन्य पाहिलं आणि हे आपल्या कृतीतनं त्यांनी दाखवून दिलेले असे अनेक माणसं या समाजामध्ये आहेत. त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे असं मला वाटतं. हे शिकलं पाहिजे त्याच्यातनं. माझा स्वतःचा भाऊ 3 वर्षांनी मोठा आहे माझ्यापेक्षा. तो मेंटली चॅलेंज्ड आहे. त्यामुळे मला असं हा व्हिडिओ बघताना मला असं एक सकारात्मक दृष्टी पण मिळाली की ही आपल्याला सुसंधी आहे जास्त. आपल्याला हे जास्त जाणवलं पाहिजे की सगळ्यांच्या ठायी आपण हे पाहिलं पाहिजे म्हणून. तर हे एक चांगला विचार मला त्यातनं मिळाला. अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तर ह्याच्यामध्ये मी जो जाणण्याचा अर्थ जाणण्यासाठी जो प्रयत्न केला तो मला जो समजला, त्यात पहिल्यांदा हा श्लोक म्हणू. सदा बोलण्या सारिखे चालित आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजेलेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. सर्वोत्तम, चौथ्या ओळीपासून सुरू करूया अर्थ. सर्वोत्तम म्हणजे कोण? परमेश्वर. जिथे जिथे उत्तम आहे ते सगळं परमेश्वर आहेच. जसं विभूती योगात सांगितलंय की ऋषींमध्ये मी भृगू आहे, पर्वत शिखरांमध्ये मी मेरू आहे, स्थावरांमध्ये मी हिमालय वगैरे वगैरे. तसं दैत्यांमध्ये मी प्रल्हाद आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. दैत्यांमध्ये सुद्धा तो आहे. जिथे जिथे सर्वोत्तम तिथे तिथे मी आहे, म्हणून हे सर्वोत्तम म्हटलंय. जसं सप्तशतीमध्ये अथर्वशीर्षामध्ये जगदंबेला म्हटलेलं आहे, आज्ञेया अनंता अलक्षा अजा एका नैका इति. ज्याची कल्पना करू शकणार नाही असे अनादि अनंत शून्य, आणि हजारो कोटी एकत्र घेतले तर ते आपल्याला शून्य टाकत जाऊ पण आपल्याला मोजता येणार नाही. शेवटी शून्य आणि अनंत एकच झाल्यासारखं वाटेल. असं जे कल्पनातीत परब्रह्म आहे ते सर्वोत्तम आहे. आज त्या परमेश्वराचा कोणता दास, कोणता सेवक धन्य आहे बरं, कोणता भक्त धन्य आहे बरं? तर त्याची जी काही लक्षणं समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेली आहेत त्यातली 3 लक्षणं या श्लोकामध्ये सांगितलेली आहेत. त्यातल्या पहिल्या चरणामध्ये ते सांगितलेलं आहे की सदा बोलण्या सारिखा चालत आहे. वागतो कसा? जसा बोलतो तसा. विशेष करून कोणाला दिलेली वेळ किंवा वचन पाळत असताना आपण हे यातनं शिकण्यासारखं आहे की ते पाळलं पाहिजे. अनेकी सदा एक देवासी पाहे. सर्व जीवांमध्ये, सर्व देहांमध्ये परमेश्वराचं प्रतिबिंब आहे. सर्व ठिकाणी ते परमचैतन्याचा अंश भरून राहिलेला आहे. जसं पौर्णिमेला निरभ्र आकाश असताना चंद्र जसा वरती आकाशात असतो आणि वेगवेगळ्या जलाशयांच्या ठिकाणी जसं त्याचं प्रतिबिंब असतं, तसं पाहायला आपण शिकलं पाहिजे. तसंच अनेक मूर्तींमध्ये सुद्धा हे चैतन्य पाहायला शिकलं पाहिजे. जरी आपण सगुणी भजत असलो, वेगवेगळ्या मूर्ती, दत्तात्रेयांची मूर्ती, जगदंबेची मूर्ती, रामाची, श्रीकृष्णाची, गणेशाची, शिवांची, शंकरांची, वेगवेगळ्या मूर्ती जरी आपण भजत असलो तरी त्या प्रत्येक मूर्तीमध्ये हे परम चैतन्यच आहे. एकच चैतन्य, सबका मालिक हे एक, हे आपण जाणलं पाहिजे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. तिथे भ्रम नाही. आता भ्रम म्हणजे काय? भ्रम म्हणजे देहावर असणं असं मला वाटतं. भ्रम म्हणजे आपल्याला देहाचा तो अहंकार झालेला आहे. देह म्हणजेच मी, तो अहमपणा जो आहे, जसा अर्जुनाला त्या एवढा श्रेष्ठ भक्त असून पण कुरुक्षेत्रावर झाला आणि त्या मोहामुळे मी ह्यांना कसा मारू, हे माझे गुरु आहेत, हे माझे पितामह आहेत, यांच्याबरोबर तर मी लहानपणी या बाकीच्या लोकांबरोबर खेळलेलो आहे, असा भ्रम होऊन जो त्याला तो मोहात फसून जो तिथे तो एकदम गर्भगळीत झाला, तिथून भगवंतांनी त्याला गीता सांगितली आणि तो भ्रम दूर केला. तर असा भ्रम जो ज्याच्या ठिकाणी नाही, असा म्हणजे जो जसा बोलतो तसा वागतो, सगळ्यांमध्ये परमेश्वराचं चैतन्य परब्रह्म पाहतो आणि सगुणी भजत असून सुद्धा, म्हणजे मूर्तीमध्ये किंवा देहाला बघत असून किंवा भजत असून सुद्धा ज्याला भ्रमाचा लेश नाही की सगळं तत्व निर्गुण निराकार, सगुण साकार याच्याही पलीकडे असणारं
जे परब्रह्म आहे तेच सगळीकडे अंशरूपाने स्थित झालेलं आहे, हे ज्याला समजलं, हे जो नुसतं समजून नाही कायम स्वतःबरोबर घेऊन चालतो, तो दास धन्य आहे. असं आपण त्यातनं शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं. धन्यवाद.